पुण्यातला एक एक्सपिरियन्स सांग की आम्हाला असाच. तिथे लोक नाही एवढं लक्ष देत, पण थोडे थोडे देतात. पुण्यात गेल्यावर हिचं काय खरं नाहीये. आम्हाला कोल्हापूरला जायचं होतं, तेव्हा मी खूप एक्साइटेड झाले की मला कोल्हापूरला आता मला जायला भेटेल पहिल्यांदा. पुणेरी लोक त्यांचं वैशिष्ट्य वेगळं आहे ते तुम्हाला माहितच आहे. कोल्हापूरचं वैशिष्ट्य म्हणजे इथली रांगडी माती, रांगडी लोक तेवढीच प्रेमळ. पुणेकरांना आमची पुण्याची लोक फार अलिप्त असतात, जे जास्त कोणाच्या आदत मध्ये पडत नाही. करू का असं विचारतात आणि मग जेवणाला लागतात. तसं हाय हॅलो नमस्कार, मी सर्वांची लाडकी अर्पणा. वेगवेगळ्या विषयांसोबत मी तुम्हाला भेटायला येतच असते. ही चिमुकली बघत आहात, शैक्षणिक सहल त्यांची आलेली आहे. हे खास कोल्हापूर बघायला आलेले आहेत. ह्या मुलांशी आपण आज थोडं प्रश्नोत्तर विचारून गप्पा गोष्टी करणार आहोत. त्यांना जाणून घेणार आहोत की ह्यांना कोल्हापूर कसं वाटलं, इथले ही स्थळं, रंकाळा, महालक्ष्मीचं मंदिर हे कसं वाटलं. ह्यांच्या तोंडून, चिमुकल्यांच्या तोंडून ह्या गोष्टी त्यांच्या भाषेत जाणून घेऊयात. तुझं नाव सांग. माझं नाव शिवम तानाजी फडतरे आहे. मी इयत्ता 7वी ब मध्ये शिकतो. कुठून आलायस तू? पुणे महाराष्ट्र. अच्छा, म्हणजे ही सगळी मुलं पुण्याची आहेत. काय काय पाहिलंस? आम्ही आता रंकाळा हे तुम्ही बघू शकता हे बघितलं, व आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये पण गेलो होतो. आम्ही थोडाच वेळ झाला, आम्ही नाश्ता केला आणि इथे आलो आहे. नाश्त्यात काय खाल्लंस? मिसळ खाल्लीस का कोल्हापूरची? नाही, घरनं आणला होता तोच खाल्ला. घरचाच नाश्ता केला सोय. इथनं जाता तांबडा पांढरा आणि आमची मिसळ, कोल्हापूरची मिसळ तू नक्की खाऊन जा. इथे आल्यावर आम्ही आता रंकाळा बघितला. येथील लोकही खूप छान आहेत. त्यांच्या बोलण्यामध्ये कशावरून जाणवलं? काय कशावरून तुला प्रसंग कोणता सांग की आम्हाला कशावरून जाणवलं? एक काकू होत्या, त्या म्हणजे की मी अंगठी घेत होते, तर ते म्हटले सहल गेली पुढे, हरवशील जा पटकन. मग अंगठी घेतलीस की नाही? नाही घेतली. पुण्यातला एक एक्सपिरियन्स सांग की आम्हाला असाच. तिथे लोक नाही एवढं लक्ष देत, पण थोडे थोडे देतात. पुण्यात गेल्यावर हिचं काय खरं नाहीये. पहिल्यांदा आली आहे कोल्हापुरात? हो, मी पहिल्यांदाच आली आणि आय वॉज व्हेरी एक्सायटेड वेन आय जस्ट लिसन ना की आम्हाला कोल्हापूरला जायचं होतं, तेव्हा मी खूप एक्सायटेड झाले की मला कोल्हापूरला आता मला जायला भेटेल पहिल्यांदा. असं कनेरी मठ, शाहू पॅलेस बघायला भेटेल. याआधी कोल्हापूरचं काय काय ऐकलं आहेस वैशिष्ट्य? मी ज्योतिबा, माझी आजी वगैरे ज्योतिबाला जाऊन यायचे. मग तेव्हा मला म्हणायचे की आमच्यासोबत चल, बट स्कूलला सुट्टी नसायची, मग मी नव्हते जाताच येतं. आणि आता मला भेटतंय, म्हणजे मला छान वाटतंय. म्हणजे एक्साइटमेंट तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसते आम्हाला. नक्कीच सारखी सारखी इकडे ये, इकडच्या गोष्टी तिकडे घेऊन जा आणि कोल्हापूरकरांचं महत्व पुणेकरांना दे. कोल्हापूरमध्ये आणि पुण्यामध्ये असं काय डिफरन्स तुम्हाला जाणवतो? नक्कीच फरक आहे. पुणेरी लोक त्यांचं वैशिष्ट्य वेगळं आहे ते तुम्हाला माहितच आहे. कोल्हापूरचं वैशिष्ट्य म्हणजे इथली रांगडी माती, रांगडी लोक तेवढीच प्रेमळ. आणि पुण्यातली लोक सहसा आपलं मत व्यक्त करत नाही, पण कोल्हापूरची लोक ही वेगळीच आहेत. आणि इथं आम्ही बऱ्याच वेळा आलेलो आहे शिक्षक, परंतु मुलांनाही इथला अनुभव द्यावा, इथल्या स्थळांची सर्व माहिती, इथलं ऐतिहासिक ठिकाणं सर्व, शाहू पॅलेस असेल, ऐतिहासिक नगरी आहे आपली, आणि ती मुलांना दाखवावी. इथल्या रंकाळासह महालक्ष्मीचं दर्शन आता आम्ही केलंय आणि पन्हाळगड आणि ज्योतिबालाही आम्ही जाणार आहोत. अशी या विद्यार्थ्यांना इथली माहिती व्हावी या उद्देशाने आम्ही या सहलीचं आयोजन केलेलं आहे. गोष्टींचं, चुलीवरचं जेवण, चुलीवरची भांडी, बैलगाडी, ह्या गोष्टी ऍक्च्युली पुण्यामध्ये मुलांना माहिती पडत नाहीयेत. आणि तोच दाखवण्याचा उद्देश होता की गावची संस्कृती काय. आजकाल पुणे म्हणजे शहरच आहे आणि कोल्हापूर आणि पुणे इज इक्वल, पण झालंय काय की जसं शेती म्हणतो आपण किंवा बैलगाडी, फार्मिंग, ह्या सगळ्या गोष्टी पुण्यातल्या मुलांना अजिबात माहिती नाही. आणि तोच सांगण्याचा आमचा उद्देश आहे की ही आपली ऍक्च्युली भारतीय संस्कृती आहे आणि ती दाखवण्यासाठी आम्ही त्यांना इथे घेऊन आलेलो आहोत. अंबाबाईच्या दर्शनाला येत असते. कोल्हापूर म्हटलं की कुस्तीचं खास आकर्षण आम्ही मुलांना सांगणार आहे की तुम्हाला कुस्तीत जर करिअर करायचं असलं तर नक्की तुम्ही कोल्हापूरला या, राहा. इथं खूप चांगल्या प्रकारचं मल्ल बनवण्याचं काम इथं केलं जातं. दुसरं म्हणजे सकाळच्या म्हशी दारात नेऊन इथं रतीब दिला जातो वाटतं, ते पण एक छान आकर्षण आहे की ज्याला दूध पाहिजे तर त्याच्या दारात नेऊन म्हशीचं दूध काढून दिलं तर आखरी. ते एक कोल्हापूरचं खास वैशिष्ट्य आहे. आणि इथल्या लोकांच्या भाषेमध्ये फार गोडवा आहे, म्हणजे जे रांगडे पण येते ते फार भावतं सगळ्यांना. आणि आग्रह करून सावकाश घे, सावकाश चल, हा जो आग्रह असतो तो पुणेकरांना, आमची पुण्याची लोक फार अलिप्त असतात,
जास्तीत जास्त कोणाच्या आदत मदत पडत नाही. करू का असं विचारतात आणि मग जेवणाला लागतात. तसं नसतं इथं कोल्हापुरात. आग्रह फार केला जातो, त्यामुळं कोल्हापूरचा हा जो मायेचा ओलावा आहे तो फार आवडतो. तो आम्ही मुलांना उद्या ही सगळी ठिकाणं दाखवणार आहे. धन्यवाद. पुण्यामध्ये सर्व आमचं गजबजलेली सिटी असते, सर्वत्र प्रदूषण आहे, वाहतूक समस्या आहे, सर्व आहे. हा इथं थोडासा फरक दिसतोय. इथं स्वच्छंदीने सुंदर हवा आणि इथलं प्रेक्षणीय स्थळ पाहून आम्हाला खूप बरं वाटलं या ठिकाणी. तर खूप छान वाटतंय. कोल्हापुरात तुम्ही आला आहात, सगळ्या गोष्टी पहा, मुलांच्या पर्यंत सगळ्या कोल्हापूर सगळ्या मुलांना पोचवा कोल्हापुरातल्या, आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट पुढच्या भविष्यासाठी सगळ्यांना, आणि पुन्हा पुन्हा इकडे या. धन्यवाद.